निवडणुकांची घोषणा आठवड्याभरात होण्याची शक्यता आहे आणि गोयल यांच्या राजीनाम्याने आयोगातल्या 3 पैकी 2 जागा रिक्त झाल्यात। आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावरच सगळी जबाबदारी आहे। गोयलांनी राजीनामा का दिला याची आता चर्चा सुरू झाली आहे। निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यानं नव्या चर्चेला तोंड फुटलंय। गोयलांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता, तरी देखील त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। अरुण गोयल यांनी दिलेला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर देखील केलाय। गोयलांच्या राजीनाम्यामुळे निवडणूक आयोगाचा कार्यभार हा मुख्य निवडणूक आयुक्तांवरती आलाय। निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्तांशिवाय इतर 2 आयुक्त असतात। अनुप पांडे यांच्या निवृत्तीनंतर एक पद रिक्त होतं। आता गोयल यांच्या राजीनाम्यानंतर 2 पद रिक्त आहेत। गोयलांनी नुकताच पश्चिम बंगालचा दौरा केला होता। 12 मार्चला जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर देखील ते जाणार होते। पुढच्या आठवड्यात लोकसभेची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे। काश्मीरमध्ये लोकसभा विधानसभा एकत्र करण्याबाबत विचार, मुख्य निवडणूक आयुक्तांशी मतभेद झाल्यामुळे राजीनाम्याची चर्चा। यावेळी होणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुका या 100% व्हीव्हीपॅटवर कराव्यात अशी मागणी विरोधक करतायत। त्यातच गोयल यांच्या राजीनाम्यामुळे वेळकाढूपणा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे का असा सवाल देखील आता विरोधकांकडून विचारण्यात येतोय। अरुण गोयल यांना भाजपा खासदाराचं तिकीट देणार का अशी देखील शंका काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे। कल अरुण गोयल जी ने इस्तीफा दिया। मेरे मन में 3 कारण आए। पहला कारण, क्या उनके और मुख्य इलेक्शन कमिश्नर के बीच में कुछ मतभेद आ गए हैं? क्या उनके और मोदी सरकार जो फ्रंट सीट में बैठकर ड्राइविंग करती है सभी संवैधानिक संस्थाओं की, क्या उनके बीच में कुछ मतभेद आ गए हैं? अभी अभी कलकत्ता के हाईकोर्ट के जज ने इस्तीफा दे दिया और अगले दिन बीजेपी में वो शामिल हो गए और बीजेपी की चुनाव लड़ने की उन्होंने घोषणा की। क्या ये इलेक्शन कमिश्नर भी इस्तीफा दिया है ताकि वो चुनाव लड़े बीजेपी की टिकट पर? ये भी हो सकता है। तो अगले कुछ दिन में स्पष्टीकरण तो आएगा। तरी मोदी शहांचा एक नवीन डाव असेल याच्यामध्ये ना, तो काय फार नैतिकतेच्या मुद्द्यावरचा राजीनामा नाहीये। राजीनामा अशा वेळेला नैतिकतेच्या मुद्द्यावर जर कोणी दिला असेल तर मी मान्य करतो। मुळात ती नेमणूकच अनैतिक होती। अनैतिक पद्धतीने झालेली नेमणूक आणि ती व्यक्ती नैतिक कारणासाठी राजीनामा देईल, ज्याने नेमला त्यांनीच त्याला दूर केलं। त्या जागी अजून एक उपयुक्त व्यक्ती येईल, बाकी काय। लोकसभेची आचारसंहिता लागायच्या 3-4 दिवस आधी इलेक्शन कमिशन मधली एक व्यक्ती, मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे इलेक्शन कमिशनच इलेक्शन घडवते, त्याचे अध्यक्ष, त्यातले प्रमुख जर राजीनामा देत असतील तर ही अतिशय चिंतेची बाब आहे। ज्या गोष्टी आम्ही सातत्याने सांगत आलो, ही दडपशाही आहे, ही लोकशाही नाही राहिली आहे आणि या लोकशाहीसाठी आपल्याला लढायचंय। हा पुन्हा एकदा आणखीन एक कृती बघा ज्याच्यातून पूर्णपणे आपल्याला लक्षात येते की दडपशाही या देशात आणि दिल्लीत वाढते। गोयल यांची नियुक्ती वादग्रस्त ठरलेली होती। अरुण गोयल हे केंद्र सरकारमध्ये सचिव होते। 18 नोव्हेंबर 2022 त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 19 नोव्हेंबरला निवडणूक आयुक्तपदी नेमणूक। या घाईमुळे त्यांची नियुक्ती वादात अडकली होती। नियुक्तीला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं। स्वेच्छेनिवृत्तीनंतर तातडीनं निवडणूक आयुक्तपद का असा कोर्टाचा सवाल। केंद्र सरकारकडून गोयलांचा बचाव, याचिका फेटाळण्यात आली। नियुक्तीनंतर आता गोयलांचा राजीनामा देखील चर्चेचा विषय ठरलाय। याच्यामध्ये एक मला असं वाटतं की या राजीनाम्यामागे कदाचित सरकारनेच त्यांना सांगितलं असावं की आपण राजीनामा द्यावा आणि नक्कीच पडद्यामागे काही घडामोडी घडलेल्या असणार आहेत। त्याच्याशिवाय हा असा तडकाफडकी निर्णय येणं हे काही शक्य नाही असं मला वाटतं। लोकसभेच्या निवडणुकींच्या तोंडावर तातडीनं निवडणूक आयोगातील पदांवर नेमणुकीसाठी निवड समितीची बैठक येत्या आठवड्याभरात होण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाच्या घटनेनुसार 1 सदस्यीय आयोग देखील पुढचे निर्णय घेऊन कार्यरत राहू शकतो। यापूर्वी 2015 साली नसीम सैदी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काही काळ एकट्यानं कार्यभार सांभाळलेला होता। निवडणूक आयोगाच्या तटस्थतेवर
निवडणूक आयोगाच्या तटस्थेवर प्रश्न उपस्थित होत असताना घडणाऱ्या या सगळ्या घडामोडींमध्ये पुढे काय होणार हे पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.